गावाकडील वाट या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मी अशा ठिकाणी आहे की माझ्या मागे जर बघितलं तर सुंदर असं दृश्य आपल्याला दिसत असेल. मी उभा आहे अहिल्यानगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यातील आंबीत या गावाजवळील अंबेत नावाचं धरण आहे. त्या धरणाच्या शेजारी मी उभा आहे आणि ही जी नदी आहे ना, ही नदी आहे मुळा नदी. त्याच्याच बाजूला आहे दुसरी प्रवरा नदी आणि इकडे बाजूला जर तो डोंगर मागे दिसतोय आपल्याला, तो डोंगर आहे राजा हरिश्चंद्राचा डोंगर आहे. ती रांग अशी तिकडे गेलेली आहे. थोडंसं तिथून 10 ते 20 किलोमीटर गेलं काही आपण गडावरती पोहोचतो. आणि उजव्या बाजूला इकडच्या बाजूला जे आहे ना, इकडं कळसुबाईचा परिसर आहे. तो डोंगर जर दिसत असेल म्हणजे कळसुबाईचंच पर्वत रांगेत 30 ते 35 किलोमीटरचं अंतर आहे तिथे. असं हे ठिकाण आहे. जर बघितलं तर पाऊस पडलेले आहे, पावसाळा सुरू झालेले आहे आणि सर्व निसर्ग जे आहे तो हिरवागार असं झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे हे धरण जे आहे पूर्ण क्षमतेने 100% भरलेले, वर प्रवृत्ती वाहते. त्याच्यामुळं हे जे दृश्य आहे हे बघण्यासारखं दृश्य आहे आणि पर्यटकांच्या सर्वात आवडीचं हे ठिकाण. आता ह्या धरणाचं वैशिष्ट्य नक्की काय आहे? हे धरण जे आहे हे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात पश्चिमेला असणारं जे गाव आहे त्या टोकावरती हे आहे. आणि ह्या धरणाचं आजूबाजूचा जो परिसर आहे ना, मग राजा हरिश्चंद्र परिसर असेल, सर्वात उंच शिखर कळसुबाई असेल, त्यांच्यामध्ये वसलेलं हे धरण. आणि त्या धरणाचं जे सौंदर्य आहे त्या डोंगर दऱ्यांनी ते नटलेलं आहे. त्याच्यामुळे पर्यटक इथं पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करतात. हे धरण आता आपण ह्या घाटमाथ्यावरून खाली जाणार आहोत. अगदी पायी कसं मी तुम्हाला जाऊन दाखवतो हे धरण कसं आहे ते. आता चला आपण अगदी जवळून बघूया. ह्या धरणाच्याच पायथ्याला हे अंबेत नावाचं गाव आहे. म्हणजे वरती धरण आहे आणि खाली अंबेत नावाचं गाव आहे. धरणाच्या पायथ्याशी येऊन थांबलेलो. आपण आता धरणाच्या पायथ्याजवळ पोचलेलो आहोत. हे अंबित धरण जे आहे हे एक निसर्गरम्य अशा ह्या परिसरामध्ये असलेलं हे एक छोटंसं धरण, परंतु पर्यटकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असं धरण. कारण ह्याच धरणाच्या पायथ्यामधून आपल्याला राजा हरिश्चंद्र या गडावरती जाता येतं. हे धरण पूर्ण क्षमतेने 100% भरलेले. या धरणाबद्दल जर आपल्याला सांगायचं म्हटलं की पाणीसाठा किती TMC आहे, तर लहान आकार असल्यामुळे याचं निश्चित असं TMC नाही आहे. कारण मोठ्या धरणांचं TMCमध्ये पाणीसाठा हा मोजला जातो. त्याच्यामुळं आंबेत धरणाची अशी नोंद नाही. परंतु जेव्हा हे धरण 100% क्षमतेने भरलं जातं त्यावेळेस पर्यटकांच्या दृष्टीनं एक पर्वणी ठरतं. असंख्य पर्यटक जे आहेत या धरणाला भेट देत असतात. या धरणाच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो राजा हरिश्चंद्र अभयारण्य आणि कळसुबाई अभयारण्य अशा ह्या परिसरामध्ये वसलेलं हे धरण. अंबित धरण हे जिल्ह्याच्या सर्वात पश्चिम भागामध्ये असल्यामुळे ते सर्वप्रथमतः पावसाळ्यामध्ये धरण भरलं जातं आणि त्याच्यानंतर बाकीचे धरणं भरले जातात. म्हणून या धरणाकडे पर्यटकांचा ओघ जो आहे तो जास्तीत जास्त असतो. ज्यावेळेस आपण धरणाच्या पायथ्याला येऊन हा अप्रतिम असा नजारा बघतो तेव्हा डोळ्याचे पारणे आपलं त्या ठिकाणी फिरणे जातात. म्हणून एकदा तरी या अंबित धरणाला भेट अवश्य दिली पाहिजे